मॅगीच पाहिजे. हो. हॅलो, हा माईक आहे ना. हां, हॅलो गाईज. यशोदी बल्ले बल्ले. मी पोलिसांना बोलवेन. मी कंप्लेंट करेन तुझी. तामिळनाडू पोलीसला कंप्लेंट करेन मी. अण्णा पण हॅलो एव्हरीवन, माय नेम इज सिद्धार्थ अँड वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ माइल्स अँड मेमरीज. सो आजचा व्लॉग हा मराठीमध्ये असणार आहे. आज आहे 24 डिसेंबर आणि आम्ही चाललो आहे उटीला. अशी ही काय खास प्लॅन्ड ट्रिप नव्हती. सो माझ्याकडे एक ॲक्सिस बँकचं क्रेडिट कार्ड आहे, एअर इंडियाचं. त्याच्यावर स्पेसिफिक स्पेंड्सवर मला फ्री ट्रॅव्हल वाउचर्स, फ्लाईट तिकीट वाउचर्स मिळतात. जी माझ्याकडे 3 उरली होती, जी मला डिसेंबरच्या आधी संपवायची होती. आणि ती फक्त काही स्पेसिफिक जागेवरच चालतात. आणि एकच डेस्टिनेशन उरलं होतं, कोइंबतूर. सो आम्ही लगेच तिकीट्स बुक करून टाकली. आम्हाला अजून एक्झॅक्टली माहिती नाही आम्ही कुठे राहणार आहे, 4 दिवस काय करणार आहे, काय ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे, काहीच माहिती नाही. आता एअरपोर्टवर जस्ट पोचलो आहे. 7 वाजताची आमची फ्लाईट आहे मुंबईवरून. आणि आता एअरपोर्टवर बसून आम्ही शोधणार आहे हॉटेल्स. लेट्स गो, लेट्स सी हाऊ इट गोज. सायली, माझी सीट मला दे. मी क्रूला बोलवेन. मी पोलीस कंप्लेंट करेन. दे लवकर. आहे बघ, माझा 24A आहे. मी पोलिसांना बोलवेन. मी कंप्लेंट करेन तुझी. तामिळनाडू पोलीसला कंप्लेंट करेन मी. काय बोलशील त्यांना कळणार पण नाही. ढापते माझी सीट, ही ढापते माझी सीट. मिसप्रिंट झालं. मिसप्रिंट नाही, माझी 24A आहे. माझीच होती तरी मिसप्रिंट. ओके, सो आम्ही कोइंबतूरला आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. आता चेक इनसाठी इतकी गर्दी आहे इथे. एवढे लोक चेक इनला थांबलेत. एअरपोर्टवरून हे हॉटेल तसं जवळ आहे. 15-20 मिनिट कॅबने आम्ही पोचलो इथे. आणि एअरपोर्टवर उतरल्या म्हणजे असे रिपोर्टर्स फुल उभे होते की माईक घेऊन, कॅमेरे घेऊन, की सर तुम्ही कधी आलात, आम्हाला सांगितलं कसं नाही. आम्हाला तिकडून मुंबईवरून कॉल आला की तुम्ही इथं लँड होत आहे. काय त्यांना मॅनेज करता माझा पूर्ण वेळ गेला. मला जास्त शूट करता आलं नाही तिथे. पण आता परत भेटले तर मी घेईन, त्यांना पण ब्लॉगमध्ये घेईन. या खोपडी तोड साले का. आत्ता वाजलेत 11 आणि आम्ही इथे आता लॉर्ड ऑफ द ड्रिंक्समध्ये जातो आहे. सो इथे सगळं आय थिंक 12-12:30 वाजता बंद होऊन जातं. आणि ही एकच प्लेस अशी रिलायबल आणि ओळखीची आम्हाला वाटते. मगाशी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आम्ही, ॲब्सोल्युटली एक माणूस पण नव्हता तिथे. आणि अंडरग्राऊंड वगैरे होता तो क्लब असा. सो आता लेट्स सी लॉर्ड ऑफ द ड्रिंक्समध्ये.
the next day. आता वाजलेत सकाळचे 11:30 आणि आम्ही आत्ता इथून कोइंबतूरच्या हॉटेलवरून निघतो आहे उटीसाठी. ऑलरेडी खूप लेट झाला आहे. आता इथून ऑलरेडी क्रिसमसचं वगैरे ट्रॅफिक असणार आहे. सो आम्हाला लागणार आहेत इथून 3-3.5 तास उटीला पोचायला. सो आजचा दिवस ऑलमोस्ट वेस्ट झाला आहे आमचा. आता बघूया किती वेळ ॲक्च्युली लागतो आहे. आणि अजून उटीचं हॉटेल बघितलं नाही. आता एकदा कॅब आली की आम्ही उटीचं हॉटेल बघणार आहे. सगळी हॉटेल्स सोल्ड आऊट झाली आहेत. सगळं महाग महाग दिसतं आहे आता लेट्स सी. अडीच तास घाटातल्या ड्राईव्हनंतर आम्ही फायनली आता हॉटेलमध्ये पोचलो आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे इथून. हा आहे हॉटेलमधून व्ह्यू. हॉटेल थोडं एक्सपेन्सिव्ह आहे इथे ही रूम आम्हाला आय थिंक अराऊंड 6,500ला पडली. आणि ओके आय डोंट नो. आणि सो 6,500ला ही विदाऊट बाल्कनी अशी रूम आहे. पण आम्ही आता ही अपग्रेड करतो आहे या बाल्कनीवाल्या रूममध्ये. सो आय थिंक ॲडिशनल चार्जेस तो घेणार आहे आमच्याकडून. पण एकदम स्पेशियस विथ व्ह्यू विथ बाल्कनी ही अशी रूम आहे इथे. ऑलरेडी लेट झाला आहे पण ठीक आहे. आता मग पटकन एकदा रूम अलॉट झाली की आम्ही चेक इन करून बाहेर आता साईट सीइंगला निघतो आहे. लेट्स गो. तर रेस्टॉरंटमध्ये आता आम्ही 2-3 मेदूवडे, इडल्या आणि एक ओनियन उत्तप्पा खाल्ला. फुल पेंग यायला लागली. आणि आता आम्ही आलो आहे इथे डोळाबट्टा टी फॅक्टरीला. आणि आय थिंक इथे खूप लाईन आहे एंट्रीसाठी. हा आहे उटीचा मेन चेरिंग क्रॉस स्ट्रीट. सो हा मेन बाजारसारखा आहे. सगळं शॉपिंग, रेस्टॉरंट्स आणि इथलं लोकल जे सिल्क साडी वगैरे आहेत ते सगळे शॉप्स इकडे आहेत. आता आम्ही थोडा वेळ इकडेच एक्सप्लोअर करतो आहे थोडं शॉप्स वगैरे. आणि मग त्याच्यानंतर डिनरसाठी आम्ही कुठल्यातरी कॅफेमध्येच विचार करतो आहे. The next day. ओके, सो दिस इज द सेकंड डे. आज पण ॲज युजल आम्ही लेट उठलो आणि आम्ही उटी टू कुन्नूर ट्रेन बुक केलेली. आणि इतका ट्रॅफिक आहे उटीमध्ये की रिक्षाने इथपर्यंत पोचता पोचता ट्रेन मिस झाली.
सगळे पैसे वेस्ट. आणि आता आम्ही जाऊ मोस्टली बोटॅनिकल गार्डन आणि त्याच्यानंतर मग उटी लेक. बघूया आता तिथे पोचायला किती वेळ लागतोय. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिल्कुल सही. बोटॅनिकल गार्डन नंतर आता आलो आहे आम्ही इथे बोट हाऊस उटी लेकला. सो आता इथे आम्ही परत तिकीट काढणार आहे आणि आय थिंक प्रायव्हेट बोट घेणार आहे जी स्वतःच चालवायची आहे. आणि इथे लँग्वेजचा इतका इश्यू आहे, काहीच कोणाला कळत नाही. रिक्षावाल्यांशी कम्युनिकेट करायचं म्हणजे फुल स्वतःचे इंग्लिशची व्होकॅब्युलरी टेस्ट होते. उटी लेकवरून आम्ही आत्ता आलो डोडाबेट्टा पीकला. हा पीक आय थिंक उटीमधला सगळ्यात हायेस्ट पीक आहे. आणि इतका ट्रॅफिक आहे आज हॉलिडे सीझनमुळे की आम्हाला ऑटोने तिथून इथे येता 7 किलोमीटरला ऑलमोस्ट 1.25 तास लागला. आणि इथून पण म्हणजे जिथे ऑटो पार्क केली तिथून पण वरती चालत यायला इतकी गर्दी आहे लोकांची. सगळे लोक आज म्हणजे खूप एक्स्ट्रीम ट्रॅफिक आहे आज इकडे. आता इथे असे रेस्टॉरंट्स आणि अजून आय थिंक पॉईंट्स आहेत, ते आता आम्ही जातो आहे बघायला. या जगात कुठल्याही कोपऱ्यावर जा, बीचवर जा, जंगलात जा, माउंटेनवर जा, ही विल नॉट मिसेस चाय. काल तर पाऊण तास उभा होता फ्रीचा चहा प्यायला. हाऊज द टी? कालचा जास्त मस्त होता. तिथे आपण टी फॅक्टरीमध्ये गेलेलो ना. थोडा पाणचट आहे. पण तू पिणारस हा ना? मॅन्डेटरी. The next day. हॅलो, हा माईक आहे ना? हां. हॅलो गाईज, सो वी आर हेडिंग बॅक फ्रॉम उटी टू कोइंबतूर. समथिंग टू टेक अवे फ्रॉम दिस सिटी, फ्रॉम दिस स्मॉल टाउन. मला खूप जास्त आवडलं. द वाईब्स वर व्हेरी गुड, प्लेझेंट, क्रिसमसी वाईब्स होते. ऑफकोर्स जर तुम्ही लास्ट वीक ऑफ द इयरला कुठे ट्रॅव्हल कराल तर तुम्हाला गर्दी मिळणारच आहे. सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. बट आय फील डिसेंबर इज द राईट टाईम टू ट्रॅव्हल टू उटी बिकॉज ऑफ द वेदर. वाव, मजा आली. म्हणजे आफ्टरनून्स वर क्वाईट कोझी अँड प्लेझंट, बट जशी संध्याकाळ होते वाट लागते. खूप थंडी वाजत होती, बट वी वर क्वाईट प्रिपेअर्ड विथ आवर थर्मल्स अँड जॅकेट्स. आणि येस, नाव वी आर हेडिंग बॅक टू कोइंबतूर. आज अ प्लॅन इज टू विजिट ईशा फाउंडेशन आणि आय एम क्वाईट एक्सायटेड. मला ते शिवाचा स्टॅच्यू बघायचा आहे मोठा. आणि इव्हनिंग आय एम गोइंग टू स्पेंड ऑन शॉपिंग. मला थोड्या साड्या वगैरे घ्यायच्या आहेत. आणि लेट्स सी हाऊ वी एंड आवर डे. विल कीप यू अपडेटेड. सी यू. इथे आम्ही आता ऑन द वे
एका व्हॅलीमध्ये एका स्टॉलवर थांबलो आहे चहा आणि मॅगीसाठी. एकदम मस्त व्ह्यू झाला आहे, इथे फुल फॉग झालं आहे. आय डोंट नो की कॅमेरामध्ये किती कॅप्चर होतो आहे, पण पूर्ण अमेझिंग, म्हणजे ॲब्सोल्युटली काहीच दिसत नाही आहे इथून. आणि हा स्टॉल आहे इथे, इथे गर्दी पण झाली आहे बरीच. He doesn't like biscuits. त्याला मॅगीच पाहिजे. दे. नको आहे. अण्णा सुपर. The next day. आज आहे संडे आणि आम्ही आहोत कोइंबतूर एअरपोर्टवर. आता निघालो आहे मुंबईला आणि फायनली एंडिंग आर 4 days ट्रिप टू उटी अँड कोइंबतूर. ही खूप मस्त ट्रिप होती, थोडी फास्ट होती. 4 दिवसात आम्ही 2 सिटी कवर केल्या आणि या ब्लॉगमध्ये मी खूप गोष्टी कवर करायचा ट्राय केला आहे. सो जर तुम्हाला आवडला ब्लॉग तर आत्ताच्या आत्ता लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि जर अजून तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन्स असतील किंवा काही फीडबॅक असेल तर कॉमेंटमध्ये किंवा DM मध्ये मला आत्ताच्या आत्ता सांगा. आणि सी यू इन द नेक्स्ट वन.